भिवंडी तालुका लोनाड गांव में हरिभक्त पारायण श्री महंत चिदानंद स्वामी महाराज व बाल योगी विशालनाथ जी महाराज के कृपा आशीर्वादों से श्री गजानन महाराज, श्री विठल रखुमाई व श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर का प्राण प्रतिष्ठा 16 का आयोजन। भिवंडी मनपा नगर सेवक हरिभक्त पारायण श्री बालाराम मधुकर चौधरी, नगर सेविका बेबी बाई बालाराम चौधरी व रोहित बालाराम चौधरी द्वारा आज दिनांक 23 दिसंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज्य कपिल जी पाटिल, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, शिवसेना उपनेते विश्वास जी थले, नगर सेवक मदन बुआ नाईक, माजी उप महापौर मनोज गाटेकर, शिक्षण समिति माजी सभापति सुंदर नाईक, इटाड़े सरपंच जगन पाटिल, देवा ग्रुप फाउंडेशन के तानाजी मोरे, इंद्रपाल तरे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस युवा सर चिटनीस वीरेंद्र दयानंद चोरघे, कृष्णा वाकड़े, लोनाड सरपंच वनिता ताई जाधव सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। गजानन महाराज की आया
अक्षता घ्या तिकडच्या चौकाती मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत अक्षता वाहायची पाया गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः श्रीकृष्णाय नमः फार पूर्व काळातला आहे साधारण मंदिर बऱ्याच वेळा मी आता तो मागे सप्ताह झाला तेव्हा येऊन गेलो पण लगेच एवढा बदल होईल हे म्हणायला माहीत होतं परंतु ही गजानन महाराजांची प्रेरणा आहे आणि हे मंदिर असं मी ऐकू नये की कल्याणची जी मंडळी आहे त्यांनी ते स्थापित केलेलं होतं आणि सेवा करत होती आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सुद्धा केलेला आहे आणि भाग्य असं आहे की या मंदिराचं एकदम कमी वेळेमध्ये जीवनावर होतोय त्याला मंदिर मी पाहतोय भूमिपूजन झालं की बऱ्याच वर्ष येऊन जातात इन्कम आले ते बऱ्याच वर्ष येऊन जातात स्लॅबमध्ये बऱ्याच वेळी भांडवल येऊन जातात कोणते कागद येऊन जाते परंतु गजानन महाराजांचं हे उपासस्थान बऱ्याच ठिकाणी सेवा सुद्धा राहणार ती मंदिर बऱ्याच ठिकाणी पण शिस्त जर बघायचे असेल देवस्थानामध्ये तर जिथे जिथे गजानन महाराजांचे संस्कार आहे आरतीमध्ये असेल सेवा असेल शिस्त फार विशेष बघायला मिळते आणि कमी खर्चामध्ये इथे राहण्याची सुविधा निराची व्यवस्था गजानन महाराज आणि योगायोगाने गजानन महाराजांचं स्थापित माझ्या असते उद्याच्या भागी नावाचं त्याचं कारण आहे की गजानन महाराज चरित्र बरेच दिवस आवडले गेली होती शाही पुन्हा मला नाही होती आणि एकाही मला मार्गदर्शन केलं की बरेच आवडले मी करून गेली आणि त्याच पुण्याने काय मला स्थापित करण्याचं मला एक भाग्य मिळालं बघा या गावाचा परिचय आम्ही आणि लोणार परिचय होता आणि वासुदेव महाराज आणि लोणार असा परिचय होता पण आता गजानन महाराज आणि लोणार असा परिचय करावा आणि ज्या गावामध्ये संतांचं निवासस्थान आहे ज्याची स्वयं आहे आणि अर्थातच त्या गावाचं भाग्य काही आग्रही वेगळं आहे कारण गजानन महाराज अतिशय आम्हाला जवळचे बघा देवस्थान अनेक होतात रामप्रभू हनुमंतराय देवस्थान होतात पण संतांचं वास्तव्य ज्या गावामध्ये आहे ते काही अलौकिक असं आहे आणि या गावाला तसं पुरातन सुद्धा पुरातन स्थान आहे या गावाचा असं परिचय आणि सर्व भगिनी मातांचं लघुदर्शन झालं मला मंदिर हा कमी पडत आहे या भगिनी माता उपस्थित आहे आणि या भगिनी माता बरेच प्रसन्न दिसतात मला जी लाडकी बहीण म्हणून प्रसन्न झाली तर त्यांना पाहण्याबद्दल मला आनंद आहे आणि दादा आमच्या हरिभक्त परायण महाराज आलेले सुंदर कार्यक्रम आहे तर म्हणजे माझा आनंद मला माझ्या लग्नात व्हायला झालेला आहे खरं म्हणजे मार्गदर्शन योग्य असेल तर मार्ग चांगला सापडत असतो कधी म्हणजे वासुदेव महाराज यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं आणि खरं म्हणजे आपण बंगले बांधत असतो लाखो रुपयाचे पण आमची नावाची इच्छा आहे मंदिरही अत्यंत सुशोभित असलं पाहिजे आणि म्हणून आपण अत्यंत हे काम स्तुत्य केलेलं आहे आणि हे खरं म्हणजे एकट्यासाठी ज्ञानोबांनी त्यासाठी अनेक वर्णना केली आहे की वत्साची वर्षे
दुर्दे होई देशी झाली पांडवाची नेमकी जगत उद्धारण. तर म्हणजे गाय ही मास्टर करता तुझे असते पण त्याचा उपयोग सर्व घराला होतो. त्यामुळे अनेक प्रश्न दिले चातकाची एक नवी मेघू पाणीची झाली की जलाचे लागले निवारण केली. तसं चातकासारखा पाऊस चातकासाठी पाऊस पडतो पण त्याचा उपयोग तसं आपला पांडव परमात्मा पुंडलिका करता पण जगाला उद्धार. तसं एकाच्या कैवाने उभे बहुजन किंवा अनेकांचे डोळे या युतीने सर्व अत्यंत आणि मला सांगितलं की साधू ज्या गावामध्ये आहे ते गावाला कोणतं म्हणजे काही दैवी संकट असेल आध्यात्मिक असेल आदिभौतिक असेल पूर्ण संकट नसेल उलट तो गाव त्याच्यासारखा भाग्यवान दैववान दुसरं कोणतंच गाव नाहीये. आपण संत गजानन महाराज आपल्या गावामध्ये अत्यंत विराजमान आहे. खरं म्हणजे आपल्या गावावरती प्रकाश आहे. मी आधी न बोलता खरं म्हणजे माझी वाक्य समजेल की मला यायला महाराजांनी फोन केला होता विचार करत होतो कारण काम तर वेळ नव्हती म्हटलं कसं काय होतंय आणि खरं म्हणजे मी हे कीर्तन केलेली आहे म्हणून मला कुठंतरी पुण्य उभं राहिलं आणि मला येण्याचा हा योग आला. मी माझं वाक्य समजतो आणि इथे थांबतो. पुनश्च एकदा जे दानशूर आले त्यांना महाराजांनी सांगितलं मी संत गजानन महाराजांच्या अनन्य भावाने प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम. आपल्या मोदी लोणाड गावी आणि मंदिर उभं झालेलं आहे आपल्यासाठी सर्वांसाठी उभं झालेलं आहे. तेव्हा या ठिकाणी लोणाड गावच्या राष्ट्र प्रयत्न आणि त्यांच्या संयोजनातून या ठिकाणी आपल्याला जे दाते भेटलेले अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे की कुठल्याही प्रकारचा गावकऱ्यांना त्रास न देता एकही पैसा खर्च न करता आणि त्यांनी सर्व हे कार्य करून दिलेले आमचे आदरणीय बाळरामशेठ चौधरी टेंबर यांच्या माध्यमातून आणि हे सुंदर असं म्हणजे कुठल्याही प्रकारचे उणीव या ठिकाणी ठेवलेले नाही आणि मनापासून अतिशय उत्साहाने आनंदाने त्यांनी हे काम करून दिलेले आहे. कारण जगामध्ये भरपूर लोक आहेत परंतु दाता भवती पाहतो दात्यांची फार उणीव असते आणि म्हणून अशा प्रकारे दातृत्व ज्यांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांसाठी आणि त्यांनी स्वतःची असेल पण सगळ्यांसाठी कोणी जा कधी जा पण आपल्या लोकांची सवय तिथे गेल्यानंतर व्यवस्थित जागा ठेवत नाही कुठे ना कुठे घाण करतात तेव्हा माणसं स्वतःची असून द्यायला थोडंसं कुरकुर करतात का गेल्यानंतर आपण साफसफाई केली पाहिजे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पुनश्च आपले बाळरामशेठ चौधरी यांना धन्यवाद देतो की अशीच सेवा तुमच्या जीवनामध्ये घडत राहू. तुमच्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही कारण जो मंदिर बांधतो त्याला पालखीतून फिरण्याचा योग येतो जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला आणि काही ना काही फळ सांगितलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे आज या ठिकाणी आणि चिदानंद स्वामी यांचे विश्वनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि मोदीजी पुराण प्रतिष्ठा महाराजांनी सांगितलं की एकाच्या कैवाडे उभी हे गजानन महाराजांचं मंदिर जरी लोणाड गावकऱ्यांनी या ठिकाणी उभं केलं असतं तरी त्याचा फायदा मात्र सगळ्या संपूर्ण जगाकरता आहे. जसं अर्जुनाच्या निमित्ताने जगाला हे तत्वज्ञान भगवान परमात्म्याने सांगितलं तसंच आणखी पुढे होऊयात अनन्य गती कमळा लागी सूर्य वेळवेळा का सूर्या ओजे डोळा त्रिभुवनाचा तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी किरणाचे संसार एवढे तसं या ठिकाणी हे लोणाड गावापुरतं मर्यादित नसून संपूर्ण परिसराला याचा लाभ होईल. तेव्हा पुनश्च ग्रामस्थांना धन्यवाद देतो. आमचे आदरणीय वासुदेव महाराज असतील शशिकांत असतील या सर्वांना आणि त्या ठिकाणी धन्यवाद देऊन मी माझ्या शब्दांना सर्वांनी
हरीचा वारकरी वारी तुकोडे दे हरी माझ्या विष्णुदासा भाविकासी सन्माननीय यांचा या ठिकाणी सन्मान होतोय महाराज सन्माननीय परिसराचे उपाध्यक्ष टेळवणे साहेब ओमसाई अध्यक्ष आज की जय अभिमन्यू सांगितलेलं होतं की बाळाराम साहेब चौधरी बेबीताई चौधरी आणि रोहितची मदत केलेली आहे। साहेबांचे मेहुणे भूषणजी म्हात्रे यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। साहेब इकडे बघा एक मिनिट। प्रवीणजी लादीवाले, प्रवीणजी इकडे या, आम्ही सन्मानित करत आहोत की जोपर्यंत कोणी काय बोलत सॉरी रवींद्रजी थाले साहेब ते कुठे असेल त्याने स्टेजवर यायचं आहे। तसेच गंगाराम पाटील ज्येष्ठ लोक इथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री गजानन महाराज संस्थान कल्याण यांच्या माध्यमातून 1991 साली बहुउद्देशीय संस्कार केंद्र लोणाड येथे स्थापन झाला आणि लोणाड गावामध्ये आमचे सर्वांचे आणि आपल्या परिसराचे दानशूर दाते बोलले तरी हरकत नाही, चिंतामण नाना जोशी हा आपण या ठिकाणी उभा आहोत। या आपल्या परिसराचे इनामदार श्री चिंतामणजी जोशी यांनी ते कल्याणला राहायला गेले, परंतु श्री गजानन महाराजांच्या संस्थेला संलग्न असल्यामुळं त्यांनी 1991 साली या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरासाठी आणि या ठिकाणी जागा दिली आणि म्हणून भव्य दिव्य असं आपण या ठिकाणी आज मंदिर उभारू शकलो। मित्रांनो, मागच्या वर्षी आपण सर्वजण याच ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला जमलेलो होतो आणि सर्वांच्या समोर आजचे खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे तर बालाराम शेठ चौधरी हे भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती आणि आपल्या परिसराचे आपल्या भिवंडी तालुक्याचे ते दानशूर दाते आज या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं 1 वर्षापूर्वी की आम्ही या गजानन महाराजांच्या मंदिराचं जीर्णोद्धार करेन आणि खरोखर त्यांनी लगेच 8 दिवसानंतर आमचे वासुदेव महाराज ढोले आणि आमच्या गावातील त्यांचे सहकारी यांना घेऊन आणि या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर बांधण्याचं काम सुरू केलं आणि चांगल्या प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी या मंदिरामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला साधता आलेला आहे। ह्यापूर्वी 1991 साली ज्यावेळेला गजानन महाराज एकटे झाले, परंतु आज बालाराम चौधरी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पांडुरंग देखील आले, ज्ञानेश्वर माऊली आले आणि याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे, कारण आपण सर्वजण पंढरपूरला जाऊ शकत नाही आणि कुठे आपण आळंदीला जाऊ शकत नाही, ज्यांना चालता येत नाही। लोणारच्या लोणारमध्ये मला तरी वाटतं आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये पहिला पांडुरंगाचं आगमन झालेलं आहे। इथं कुठंच मंदिर आमच्या लोणार ग्रामपंचायतीमध्ये नाही आणि त्याची आपल्याला खरोखर एक संधी प्राप्त झालेली आहे की भगवंताचं दर्शन घेण्याचं आपलं भाग्य झालेलं आहे। आणि तसं बोलायचं झालं ते लोणाड तीर्थक्षेत्र गाव आहे, परंतु त्याला अनुदान कमी मिळालं असला तरी देखील आपल्याला प्रत्येक वर्षी 40-50 लाख रुपये शासनाच्या माध्यमातून मिळत आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला मंदिरांची इतर काही डागडुगी करता येतो। परंतु या ठिकाणी गजानन महाराजांचं भव्य दिव्य मंदिर बांधण्याचं स्वप्न बरेच दिवसापासून होतं, परंतु तेवढं पैसे तीर्थक्षेत्रातून येत नव्हते आणि आपल्याला कुठून मिळत वर्गणी गोळा करून देखील होत नव्हतं। परंतु या ठिकाणी दानशूरदाता आपल्या सर्वांचे शेठ चौधरी यांनी आपल्याला शब्द जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीने आपलं काम केलेलं आहे। म्हणून मी मागच्या वर्षी या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला होतो आणि 1 वर्ष पूर्ण न होता आज मंदिराचं भव्य उद्घाटन आपल्या समोर झालेलं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे। आणि व्यासपीठावर बसलेले माझे मित्र
केंद्रीय मंत्री जरी असले, आम्ही दोघं जिल्हा परिषदेला बरोबर निवडून गेलो होतो. त्यांनी सांगितलं की या वाकडेला का मंदिर दुसरं बांधायचं आहे का? मंदिर नाही, आम्ही पंढरपूरला जागा घेतली साहेब. आळंदीला धर्मशाला बांधून झाली, आता पंढरपूरला 1,32,00,000ची आपण जागा घेतली. या सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही ती घेतलेली आहे आणि तिचा आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करून आणि त्या ठिकाणी आपल्या जाणाऱ्या भाविकांची चांगल्या पद्धतीची सोय व्हावी ह्या दृष्टीने आम्ही 1,32,00,000ची जागा घेऊन आणि त्या ठिकाणी देखील दानशूर आमच्या भागामध्ये तयार झालेत. केडी लॉजिस्टिकचे मालक उमेश चंदानी यांनी आमची पूर्ण एक धर्मशाळेचा स्लॅब पूर्ण टाकून द्यायचं ठरलं. तसंच महावीर लॉजिस्टिकचे आमचे जगन शेठचे मित्र नवीन भाई मेहता यांनी एक मला द्यायचं ठरलं आहे आणि आमच्या भागातून 40 खोल्यांचं बुकिंग झालेलं आहे. 5 लाखाप्रमाणे आम्ही खोलीचं हे जाहीर केलेलं आहे आणि ते 40 लोकांनी 5-5 लाख रुपये अगोदरच देऊन टाकलेत. एवढी त्या वारकरी संप्रदाय संस्थेवर विश्वास आहे आणि म्हणून वारकरीची पताका आमच्या आमने लोणार परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि ती पताका फडकत आहे आणि याचा आशीर्वाद या ठिकाणी बसलेले सर्व दानशूर दात्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करू शकतो. आणि असंच या गावाला एक वेगळा इतिहास आहे. या गावामध्ये संत तुकाराम महाराज येऊन गेलेले आहेत. मी एक स्वप्न या ठिकाणी सर्वांच्या समोर आज जाहीर करणार नाही, परंतु तुकाराम महाराजांचं या ठिकाणी काहीतरी आपण वास्तव्य आणि काहीतरी करणार आहोत अशा पद्धतीचं आपण सर्वजण करूया. आणि या ठिकाणी जे मंदिराचं काम झालं आमच्या लोणारच्या वतीनं, शिवनगरच्या वतीनं, ग्रामपंचायत लोणारच्या वतीनं, आंबे लोणार परिसराच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. तर आज या ठिकाणाला पंढरपूरचं परब्रह्म आलेलं आहे, ज्यांना विश्वसंत म्हणतो ते ज्ञानेश्वर महाराज आळंदीतून या ठिकाणाला वास्तव्याला आलेले आहेत. बंधनो, या जगामध्ये दानशूर बरेच आहेत, पैसा सगळ्यांकडे आहे, परंतु धर्मासाठी दान करायचं म्हटलं की माणूस 10 पावलं मागे येतो. कारण धर्माला दान करणं हेही माणसाच्या प्रारब्धावर अवलंबून असतं. बंधनो, पांडुरंग या गावात आलेलं आहे. विठ्ठल नोये जेणे गावी ते स्मशानभूमी जाणावी. पांडुरंगाच्या मूर्ती ज्या गावामध्ये नाही ती स्मशानभूमी असं तुकाराम महाराज सांगतात. परंतु याच्यातून तुम्ही हे लोणार गावातील परिसरातली लोक मुक्त झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी 5121 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ती गीता लोपलेली होती, तिच्यावर आवरण पडला होता. त्याच गीतेचा पुनरुच्चार केला ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वरीच्या रूपाने 9034 ओव्या लिहिल्या आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवली. त्या ज्ञानेश्वर महाराजांचा वास्तव्य आज या लोणार गावामध्ये झालेलं आहे. बंधनो, नुसतं नजरेने जरी ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं तरी आयुष्याच्या पापाची पाप जळून जातील, एवढी मोठी शक्ती या ठिकाणाला आलेलं आहे. गजानन महाराज सेगावकरांची मूर्ती या ठिकाणाला प्राणप्रतिष्ठा झाली, जुनीच होती, परंतु भगवान दत्तात्रेयांचे अवतार आहेत गजानन महाराज सेगावकर. शिर्डीचे साईबाबा, पुण्याचे शंकर महाराज आणि गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी, असे 4 अवतार कलियुगामध्ये दत्तात्रेयांनी घेतले. त्यापैकी हे गजानन महाराज सेगावकर आहेत. सेगावला आपण जात असाल, काय संस्था आहे ती पाहण्यासारखी संस्था आहे. राहण्यासाठी, जेवणासाठी सगळ्या व्यवस्था शेगावमध्ये केलेल्या आहेत. ते गजानन महाराज शेगावचे या ठिकाणाला आलेले आहेत. बंधूंनो, सगळ्या देवांचे दर्शन तुम्हाला एका जागेवर होणार आहे. या ठिकाणाला आम्हाला बोलवलं, बहुमान दिलं, त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळ परिसराचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गजानन महाराज ट्रस्ट हे कल्याणचं ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या विविध कार्यक्रमांमध्ये मी नेहमीच सहभागी झालेला आहे. खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो की विज्ञानाने प्रचंड प्रगती केली, पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे 2 स्थानांमधलं अंतर कमी झालं, पण माणसांमध्ये दरी वाढत चालली. आणि खऱ्या अर्थाने गजानन महाराज ट्रस्ट जे आहे ते माणसांमधली दरी कमी करण्याचं काम त्यांच्या कार्याच्या माध्यमातून करत आहे. आणि म्हणूनच विज्ञान
आणि धर्म यांची सांगड कशी घालायची हे जर बघायचं असेल तर गजानन महाराज ट्रस्टचा कार्यक्रम उपक्रम हे आपण बघितले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून आरोग्याची शिबिरं भरवली जातात, मुलांना कम्प्युटर शिकवण्याचं क्लासही चालवले जातात आणि दर मंगळवारी एक वैद्य येतात, त्यांच्या माध्यमातून उपचारही केले जातात आणि स्पाईनचा त्रास असेल तो त्रासही निघून जातो. अशा प्रकारे त्यांचे उपक्रम आहेत. आणि त्याचबरोबर इथे चिंतामण जोशी यांनी या ट्रस्टला जागा दिली आणि बाळाराम चौधरी यांनी या ठिकाणी मंदिर उभं केलं. एकीकडे विज्ञान आणि दुसरीकडे धर्म. धर्म जर सोबत नसेल तर विज्ञानाचीही प्रगती होत नाही. मी छोटंसं उदाहरण सांगतो, फार लांबलचक नाही. अमेरिकेत एकदा स्वामी विवेकानंद गेले होते, तर स्वामी विवेकानंदांना तिथल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की तुम्ही एवढे पंडित आहात तर तुम्ही देवधर्म मानता कसे? या पृथ्वी तलावर देव आहे का? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे. ते त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं नाही आहे. हे म्हणतात आहे, पण शास्त्रज्ञ सांगितलं आहे तर तुम्ही सिद्ध करा. ते एका रूममध्ये बसले होते. विवेकानंदांनी त्याला रूमच्या बाहेर नेलं आणि त्यांना सांगितलं, गवताची एक काडी उचलून सांगितलं हे काय? ते गवताची काडी आहे. ही कशाने बनली? तर शास्त्रज्ञांनी सांगितलं CO2 कार्बन एवढं, H2 पाण्याचं प्रमाण एवढं, मिठाचं प्रमाण एवढं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं हे सगळं घ्या आणि ही काडी बनवून दाखवा. तर अशी कशी बनेल काडी? ही तर निसर्गाची देण आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही ज्याला निसर्ग बोलता त्यालाच आम्ही परमेश्वर बोलतो. एक गवताची काडी जर तुम्हाला बनवता येत नसेल तर आमच्या परमेश्वराची बरोबरी आणि परमेश्वर नाही असं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तर या गजानन महाराज ट्रस्टच्या माध्यमातून जे काही उपक्रम चालू आहेत ते खऱ्या अर्थाने गजानन महाराजांच्या आशीर्वादाच्या मुळे सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि बाळाराम चौधरी बुवासाहेबांनी सांगितलं की माझे व्यय आहेत, तर माझे पण व्यय आहेत. मग असं बाळाराम चौधरीला प्रत्येक गावात आपण जागा दिली पाहिजे गोडाऊन बनवायला. आपला भूमिपुत्र मोठा झाला पाहिजे. तेव्हा सगळ्याच गावची मंदिरं ही दानशूर बाळाराम चौधरी यांच्या माध्यमातून हे त्याचा जीर्णोद्धार करतील. त्यांच्याकडनं ही शिकवण खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कृष्णा वाकडे यांनी सांगितलं की या परिसरामध्ये खरंच तुमच्या लोकांचा आम्हाला हेवा वाटतो. माझ्या गावात सप्ताह चालतो 3-3.5 दिवसाचा 7 दिवस हे करता येत आम्हाला आणि तुमचं अखंड हे सुरू असतं. आळंदीवरून तुम्ही आता पंढरपूरला पोचले. माझ्या मनाची इच्छा आहे, बऱ्याच दिवसापासून म्हणजे आहे की पंढरपूरमध्ये जागा घेऊन अशा 2-3 एकरामध्ये आपल्याकडच्या जाणाऱ्या सगळ्याच लोकांची व्यवस्था करावी. पण मला ती अजून जागा मिळाली नाही. तुम्ही घेतली, तुमच्या आजूबाजूला कुठे असली तर मला सुचवा. मलाही तिकडे मोठी धर्मशाळा बांधून आपल्याकडच्या जाणाऱ्या लोकांचा चहा पाणी नाश्ता कीर्तन प्रवचन भजन हे सगळं त्या ठिकाणी सतत चालू राहावं अशा प्रकारची माझी भावना आहे. पण बऱ्याचदा प्रयत्न केला पण जागा बऱ्याच लांब मिळते, त्याच्यामुळे ते अडचणीचं होते. मी त्यांना सूचना अशी केली होती, माझे मित्र आहेत त्या ठिकाणी बरेच, त्यांना सांगितलं की जिथे गाड्या थांबतात त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कुठे मिळाली तर ती उपयोगाला येईल. आता ती नाही मिळाली तर तुमच्यामध्ये जाऊन काय आम्हाला करता आलं तर निश्चितपणाने त्या बाबतीतलाही विचार करू अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. बाळाराम चौधरी आणि कुटुंबियांना सगळ्यांना धन्यवाद देतो. हे अतिशय चांगलं उपक्रम आपण या ठिकाणी राबवायला घेतलेला आहे. धार्मिक उपक्रम आहे. परमेश्वर तुम्हाला असाच आशीर्वाद देईल आणि तुमच्या हातून अशाच प्रकारचं कार्य हे सतत घडत राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराज. नोंद घ्यायची आहे. हे सगळ्याला जाहीर निमंत्रण असं सर्वांनी समजून घ्यायचं आहे. चौधरी साहेबांकडून विनंती आहे कोणी